वृद्धांनी तंदुरुस्त राहण्यासाठी 10 पैकी फक्त एक गोष्ट भिजवून खा. 60 नंतर नवीन ताकद आणि ऊर्जा येईल. वयोवृद्धांनी नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी या 10 पैकी कोणतीही एक गोष्ट रोज भिजवून खाल्ली पाहिजे. तुम्ही कधी विचार केलाय का की जपानी लोक वयाच्या 70व्या वर्षीही तितकेच फिट असतात जेवढे आपण आपल्या 50व्या वर्षीही नसतो? किंवा आपल्याकडचे जुने लोक शेवटच्या श्वासापर्यंत काठीचा आधार न घेता स्वतःच्या पायावर कसे ठणठणीत चालायचे? याचं उत्तर कोणत्याही महागड्या औषधांच्या गोळ्यांमध्ये नसून आपल्या स्वयंपाकघरातल्या एका साध्या वाटीत दडलेलं आहे. वयाची 60 ओलांडली म्हणजे शरीराने थकून खाटेवर पडून राहायचं असं अजिबात नाही. जर तुम्हाला कमजोरी, सांधेदुखी, थकवा, शरीरातील सुस्तपणा आणि विसरभोळेपणा कायमचा घालवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला अशा 10 चमत्कारी गोष्टी सांगणार आहे ज्यापैकी रोज फक्त एक गोष्ट योग्य पद्धतीने भिजवून खाल्ली तर 60च्या वयातही अंगात नवीन ताकद आणि प्रचंड उत्साह भरेल. चला तर मग सुरुवात करूया. भिजवून खाणं का गरजेचं असतं? मित्रांनो, वय 60च्या पुढं गेलं की आपल्या पोटातील पचनशक्ती थोडी मंदावते, जी जड अन्न सहज पचवू शकत नाही. सुकामेवा किंवा डाळी थेट खाल्ल्या तर शरीर त्यातील पोषक घटक पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही. पण जेव्हा आपण या गोष्टी रात्रभर पाण्यात भिजवतो तेव्हा त्यातील अँटी न्यूट्रिएंट्स संपतात. त्या पचायला खूप हलक्या होतात आणि त्यांचे गुणधर्म अमृतासारखे वाढतात. आज मी ज्या 10 गोष्टी सांगणार आहे त्यापैकी रोज फक्त एक किंवा 2 गोष्टी तुम्हाला निवडायच्या आहेत. चला तर मग लिस्ट लिहून घ्या. नंबर 1, काळा चणा, पोलादी ताकद देणारा. ज्यांना वाटतं की वयोमानानुसार हाडे आणि स्नायू कमजोर होतात त्यांनी रोज भिजवलेले काळे चणे खाल्ले पाहिजेत. शाकाहारी लोकांसाठी हा सर्वात स्वस्त आणि उत्तम प्रथिनांचा म्हणजेच प्रोटीनचा स्रोत आहे. यामुळे शुगर लेवल नियंत्रणात राहते आणि गुडघ्यांमधील ग्रीस टिकून ठेवण्यास मदत होते आणि वेदना नाहीशा होतात. नंबर 2, अख्खे व मोड आलेले मूग, ऊर्जेची कॅप्सूल आणि दीर्घायुष्याचे रहस्य. दुपार होत आली की जर शरीरातील ताकद संपल्यासारखी वाटत असेल तर अख्खे मूग भिजवून मोड आणून खा. मोड आल्यावर यातील विटामिन्स 20 पट वाढतात. हे पचायला एकदम हलके असतात आणि शरीराला तात्काळ ताकद देतात, ज्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीही संपते. नियमित मोड आलेले धान्य खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर येत नाहीत आणि तुम्ही वयापेक्षा खूप लहान दिसता. नंबर 3, सूर्यफुलाच्या बिया, नसांची ताकद आणि बीपीवर नियंत्रण. ज्यांना वाटतं की वाढत्या वयामुळे नसा आणि स्नायू शिथिल पडत आहेत त्यांनी रोज भिजवलेल्या सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं. 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया रात्रभर भिजवून सकाळी चांगल्या चावून खाल्ल्याने उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी नियंत्रणात राहतो आणि हातापायांना मुंग्या येण्याची किंवा नसांमधील ब्लॉकेजची समस्या दूर होते. नंबर 4, सुके अंजीर, बद्धकोष्ठतेवर खात्रीशीर उपाय. 60च्या वयानंतर पोट साफ न होण्याची अडचण घरोघरी पाहायला मिळते. 2 सुके अंजीर रात्री 1 कप पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते अंजीर चावून खाल्ले आणि उरलेले पाणी प्यायले तर यातील उच्च फायबरमुळे सकाळी पोट 1 मिनिटात साफ होते. मूळव्याधाचा त्रास होत नाही आणि शरीराला नैसर्गिक ताकद मिळते. नंबर 5, अक्रोड, नसा आणि मेंदूचे टॉनिक. अक्रोडची रचना अगदी आपल्या मेंदूच्या आकारासारखी असते कारण हा नसा आणि मेंदूचा सर्वात मोठा आहार आहे. रात्री 2 अक्रोडच्या बिया भिजवून ठेवा. भिजवलेला अक्रोड गुणधर्माने थंड होतो आणि पचायला अत्यंत सोपा असतो. यामुळे वाढत्या वयात नसांची कमजोरी होत नाही आणि हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. नंबर 6, हाळीव, सांधेदुखी आणि कंबरदुखीवर रामबाण. ज्यांना वाटतं की वयाच्या 60 नंतर सतत कंबरदुखी, पाठीचे त्रास किंवा सांधेदुखीने खूप त्रास वाढलाय त्यांच्यासाठी हाळीव हे वरदान आहे. हाळीव हा कॅल्शियम आणि आयर्नचा खूप मोठा खजिना आहे. अर्धा लहान चमचा हाळीव रात्री थोड्या पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवून सकाळी खाल्ल्यास हाडांना बळ मिळतं. शरीरातील रक्ताची कमतरता अवघ्या 1 आठवड्यात भरून निघते आणि कंबरदुखी
कायमची गायब होते. नंबर 7 खजूर, थकवा दूर करणारा आणि पोलादी ताकद देणारा. जर गोड खाण्याची तीव्र इच्छा झाली तर साखरेऐवजी 2 भिजवलेले खजूर खा. खजूर रात्रभर पाण्यात भिजवल्याने त्याची उष्णता निघून जाते आणि तो अमृतासारखा गुणकारी बनतो. हा तुमच्या हृदयाला पोलादासारखे मजबूत बनवतो. शरीरातील रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया काही दिवसातच दूर करतो आणि अंगातील सततचा थकवा पळवून लावून शरीराला नवी ऊर्जा देतो. नंबर 8 पांढरे किंवा काळे तीळ, नैसर्गिक कॅल्शियम. 60च्या नंतर हाडे पोकळ होऊ लागतात म्हणजेच ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. रोज 1 चमचा तीळ रात्रभर भिजवून सकाळी चावून खाल्ल्यास दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम मिळते. यामुळे सांध्यांमध्ये लवचिकता येते आणि केस गळणे थांबते. हे केवळ बी नसून हाडांचे अमृत आहे. नंबर 9 चिया सीड्स, हाडांसाठी कॅल्शियमचा खजिना. आजकालच्या धावपळीत वयोवृद्धांना कॅल्शियमची खूप गरज असते. 1 चमचा चिया सीड्स फक्त 2 तास पाण्यात भिजवून ठेवा. हे हाडांना लोखंडासारखे मजबूत बनवते. यातील फायबरमुळे पोट एकदम साफ राहते आणि वजन नियंत्रणात राहते. नंबर 10 राजगिरा, पचनासाठी हलका आणि कॅल्शियमचा साठा. अनेकदा वयोवृद्धांना सुकामेवा पचायला जड जातो. अशा वेळी ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी भिजवलेला राजगिरा हा सर्वात उत्तम आणि हलका पर्याय आहे. 2 चमचे कच्चा अख्खा राजगिरा रात्री भिजवून ठेवून सकाळी शिजवून किंवा दूध गुळामध्ये खाल्ल्याने हा पचायला खूप हलका राहतो. पोटात गॅस होत नाही आणि हाडांना लोखंडासारखी मजबूती देतो. हे खाण्याची योग्य पद्धत आणि खबरदारी. आपण 10 जादुई गोष्टी तर जाणून घेतल्या, पण मित्रांनो थांबा, यांना खाताना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. नंबर 1 प्रमाणाचे भान ठेवा. या सर्व 10 गोष्टी एकाच दिवशी खायच्या नाहीत. दररोज यातील फक्त 1 किंवा 2च गोष्टी निवडा. नंबर 2 पथ्य पाळा. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर खजूर कमी प्रमाणात घ्या किंवा डॉक्टरांना विचारून घ्या. नंबर 3 मीठ टाळा. भिजवलेल्या गोष्टींवर वरून मीठ टाकू नका, यामुळे त्यांचे नैसर्गिक गुण संपतात. नंबर 4 किडनीची समस्या असल्यास, किडनीचा आजार असल्यास सुकामेवा आणि काळा चणा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 1 महिना ते 3 महिन्यात दिसणारा जादुई बदल. पहिला आठवडा पचनक्रिया सुधारेल आणि सकाळी उठताच वाटणारा पोटाचा जडपणा गायब होईल. 2 आठवडे शरीरातील थकवा कमी होऊन तुम्ही स्वतःला जास्त ॲक्टिव्ह अनुभवाल. पहिला महिना चेहऱ्यावर छान चमक येईल आणि नसांमध्ये ताकद जाणवेल. 3 महिन्यांनी तुमचे शरीर आतून पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि सांधेदुखी, विसरभोळेपणा इथेच जमा होईल. वयोवृद्धांसाठी सोपे मॉर्निंग रुटीन. जर तुम्हाला खरोखरच दीर्घायुष्य आणि आत्मनिर्भर जीवन हवे असेल तर हे छोटेसे रुटीन लिहून घ्या. नंबर 1 रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी 1 ग्लास कोमट पाणी प्या. नंबर 2 त्यानंतर किमान 15 मिनिटे घरात किंवा बाहेर हलकी फेरी मारा. नंबर 3 5 मिनिटे शांत बसून प्राणायाम म्हणजेच दीर्घ श्वास घेणे करा. नंबर 4 त्यानंतर तुमची निवडलेली भिजवलेली गोष्ट नीट चावून खा. लक्षात ठेवा, वाढत्या वयात महागड्या औषधांच्या गोळ्यांपेक्षा योग्य आणि निसर्गाशी जोडलेला आहारच खरी ताकद देतो. मित्रांनो, वयाची 60 किंवा 70 ओलांडली म्हणजे थकल्यासारखं एका कोपऱ्यात बसून राहायचं असं अजिबात नाही. ही तर आयुष्याची एक नवी आणि सुंदर सुरुवात आहे. जपानमधील लोक असोत किंवा आपल्या गावाकडचे जुने ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या निरोगी आयुष्याचं रहस्य कोणत्याही आयुष्यात नसून आपल्या स्वयंपाकघरातल्या या साध्या सोप्या गोष्टींमध्येच दडलेला आहे. त्यामुळे आजच तुमच्या किचनमध्ये जा आणि या 10 पैकी एका गोष्टीपासून आपल्या आरोग्याची नवी सुरुवात करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि सर्व मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळं कोणाचं तरी आयुष्य सुखकर होऊ शकतं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.